ठीक आहे. हॅलो गाईज, माझं रिझल्ट आलंय. तर हे बघा किती कूल आहे आणि ह्याला असं बी करू शकतो आपण. किती कूल आहे. ह्याला असं घालायचं असतं आपल्याला. ठीक आहे, छान. नमस्कार मंडळी, कशा आहात? माझ्यात मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. चला किचनमध्ये आली आहे, कामांना सुरुवात करते. आधी तर सगळ्यात आधी पूजा उचलण्यापासून करते सुरुवात. तिथं डाळ शिजवली, सकाळी ब्रेकफास्टला ढोकळा बनवलेला आणि ह्यावेळेस ना असं चौकोनी ढोकळा बनवला. तर चलो, जे मी इडली कुकरमध्ये ढोकळा बनवते तोच, पण ह्यावेळेस ना स्टीमरमध्ये बनवलं. मस्त झाला आहे. रेसिपी ऑलरेडी शेअर केली आहे, नसेल पाहिले तर लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की चेक करा. तर चला, नमस्कार मंडळी. तर ना आत्ता पूजा वगैरे सगळं उचलून घेते. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच, मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारची ही पूजा होते. व्हिडिओ तुम्हाला सांगितले जुने डिसेंबरमधले, पण ही सिरीज राहिली होती तुमच्यासोबत शेअर करायची. आणि सध्या मी ना शिवायचा अभ्यास घेण्यात वगैरे बिझी आहे, कारण त्याची एक्झाम सुरू आहे, म्हणून हेच व्हिडिओ रिपीट करते. रिपीट तर नाही, पण ते अपलोड करायचे राहिले होते, ते आत्ता अपलोड करते. तर चला, सकाळची वेळ आहे, ब्रेकफास्ट झाला आहे, स्वयंपाकाची तयारी करते. आणि आज ना आम्हाला जायचं टेंभुर्णीला, पण ना सकाळी सकाळी तर जाणं होणार नाही. आज संध्याकाळी सगळं आवरून वगैरे मग जाऊ आम्ही टेंभुर्णीला. तर चला, सकाळची सगळी कामं आवरता म्हटलं व्हिडिओ पण स्टार्ट करावा, कारण ना परत खूप घाई होते निघायच्या वेळेला व्हिडिओ स्टार्ट करायचं म्हटलं तर. आणि तसंही हिवाळ्याच्या दिवसात मला सर्दीनं खूपच चाडतं, त्याच्यामुळे कधी काय होईल ना माझ्यासोबत मला सांगता येत नाही. तर कालच्या सगळ्या पूजेचे आवरावर करून घेते. जसं ते मांडून ते करून मस्त वाटतं ना, तसंच हे सगळं उचलताना फार वाईट पण वाटतं, कारण सगळं काल खूप सुंदर दिसलेलं असतं आणि आज सगळं परत जागच्या जागी ठेवून द्यायचं असतं. पण काय करणार, ठेवायला पण पाहिजे ना. तर चला, सगळी ही आवराआवरी करून घेते, त्यानंतर स्वयंपाक राहिलेला करते. आणि आज शिवायला स्कूलला पाठवलं नव्हतं, कारण तेच त्याची तब्येत जराशी बरी नव्हती. त्याला ऑलरेडी थोडीशी ताप वगैरे येतच होती, त्याच्यामुळे म्हटलं आज लावायलाच नको. आणि तसंही गावाला जायचं होतं, गावाला उशिरा जायचं आहे, पण नाही पाठवलं. तर चला, संजय गेले तर ऑफिसला, ते आल्यानंतर भेटते मी तुम्हाला. आणि मी बोलले नंतर भेटते, पण ना काय झालं, नंतर आवरावरीतच गेलं, कारण काल अक्कलकोटला गेले ते बॅग भरायची पण राहिली. त्याच्यानंतर मग बॅग भरणं, घरातली सगळी कामं, खाणं पिणं सगळं आवरणं, आणि गावाला जायचं म्हणलं ना सगळं आवरून साफसफाई करून मगच निघावं लागतं, कारण आम्ही 2-3 दिवसासाठी तिकडे असणार आहेत. तर जायला निघाल्याशिवाय मस्त ॲज युजल प्रत्येक वेळी झोपतो तसा तिथे झोपला. यानंतर आम्ही आलो, प्रियंकाताईकडे गेलो, आणि काय काय घडलं ते तुम्हाला मी पुढे ऐकवतीच. तर चला, ही आहे नेक्स्ट डे मॉर्निंग. दुसऱ्या दिवशीच्या सकाळी शंभू पण आला होता इकडच्या घरी, आणि मस्त त्यांचं खाणंपिणं चाललं आहे. संजयने बाहेरनं काय काय आणलेलं मुलांसाठी. तर चला, ह्यानंतर आता ना सकाळची कामं आवरायची. आणि त्यावेळेस ना खूप थंडी होती, इकडे कमी होती धाराशिवला, पण ना टेंभुर्णीला खूप थंडी होती. त्याच्यामुळे सगळेच तुम्हाला असे स्वेटरमध्ये वगैरे दिसतील, आणि जुने व्हिडिओ ना पाहायला मजा येते. आता हे असं घालून कोणीतरी थांबेल का? कसलं उन्हाळा सुरू झाला ना, खूप गरमी सुरू झाली आहे. आणि त्यावेळेस मस्त होतं, आपल्याला कोणताच ऋतू सहनही होत नाही, आणि प्रत्येक ऋतूत आपण काही ना काही कंप्लेंट करतच राहतो. पण आता असं वाटतं थंडी होती तर छान वाटत होतं ना, मस्त गरम गरम कपडे घालायचे, आणि आता किती गरमी असं होतं. आणि त्यावेळेस वाटतं अरे कसली थंडी आहे, उठायला नको, आणि असं नको आणि तसं नको. प्रत्येक सीझनमध्ये काही ना काही कंप्लेंट असतातच आपल्या. एनिवेज, तर चला, सकाळची वेळ मी आवरावरी करते, तसे सगळेच कामात आहेत. तसं मी पण इथे घरं वगैरे झाडून घेते आहे. आणि आमच्याकडे ना सकाळी खूप लवकर कामं आवरतात सगळे, आणि प्रत्येक जणांची कामं ठरलेली, त्याच्यामुळे ज्याचं जे काम आहे ते उचलतं आणि करायला सुरुवात करते. मी इकडे घरं झाडते, तोपर्यंत कल्पनाताईंचे जे काम आहे तर त्या करत असतील. तर चला, मी आली आहे परत हे किचन ओटा सगळा क्लीन करायला. आणि 10पर्यंत आमचं सगळं काम जिकडचे तिकडे असतं. भारी पण वाटतं, कारण पूर्ण दिवस भेटतो. नंतर दुसरी काही एक्स्ट्राची कामं असतील किंवा थोडंसं रिलॅक्स आराम करायला याला त्याला, कधी कधी हे पण रुटीन छान वाटतं. कारण माझं धाराशिवचं रुटीन आहे की दिवसभर सारखं काही ना काही चालूच राहतं, एक झालं की एक झालं की एक. आणि इथलं रुटीन कधी कधी मला फार आवडतं. तर चला, सगळं आवरलं, जेवणं खावणं झाली, आता आई मस्त आराम करतायत, आणि मी पण आता ना चालली रूममध्ये. त्याच्या आधी बघा, इकडे मुलांचा चालला आहे अभ्यास, इकडे कल्पनाताईंचं पण काय काय चालले. तर त्यांची पण आवराआवरी चालू आहे, त्यांचं पण सतत काय ना काय चालूच असतं, हे आवरते आवरतं, कारण त्यांना पण सगळीकडे स्वच्छता आणि टापटीप नीटनेटकेपणाच आवडतो.
तर आम्ही तिघी पण सारख्या आहेत. प्रियंका ताईचं पण तसंच असतं, त्याच्यामुळेच कदाचित तुम्हाला घरं सगळे स्वच्छ आणि क्लीन बघायला भेटतील. एक हॅबिटच झाली आहे आता ती. तर चला कल्पना ताईंशी थोड्याशा गप्पा मारून त्यांना हसवून मी पण थोडा वेळ झोपते. हाय करा, कशा आहेत? आम्ही आलोय काल, व्हिडिओ आत्ता स्टार्ट केला. रात्री आल्या आल्या आम्ही गेलो दादांच्या घरी आणि तिथे आल्या क्षणी शिवाय पडला फरशीवर, ते त्याचा हातच फ्रॅक्चर झाला. तर इथे डॉक्टरांना सकाळी दाखवलं, तर सकाळी गडबडीत परत व्हिडिओ शूटच केला नाही. म्हटलं आता तरी निदान आलोच असं तुम्हा सगळ्यांना कळावं म्हणून तरी व्हिडिओ स्टार्ट केला. फार प्रश्न असतात ना, तुम्ही केसांना काय वापरता काय वापरता. आज हा बजाज आहे ना, टाळून बसले तेल पॅराशूटचं म्हणून हे. आणि ना माझ्यासाठी गिफ्ट आणलं त्यांनी, हे खूप छान आहे, थँक्यू. हे असं मंगळसूत्र म्हणूनही वापरू शकतो, म्हणजे ब्लॅक मनी आहेत म्हणून की नाही, किंवा असंही साडीवर एखादा खूप सुंदर दिसेल ब्लॅक कलर मध्ये. मला फार आवडलं, थँक्यू. बालाजीची आठवण. हो, कशी झाली मग बालाजी? हो ना, होय, खूप सुंदर आहे हो. बालाजीची आठवण. चला आम्ही तिथपर्यंत नाही जाऊ शकलो, पण तिथलं काय आम्हाला करता नाही ना, काय पाऊस असल्यामुळं फिरता बालाजी मध्ये काहीच नाही खरेदी केली. हा केली खरेदी नंतर, म्हणजे तिथे त्याच गाव पद्मावती दुसरीकडे का त्याच गावात येते? नाही, दुसरीकडे. दुसरीकडे? मग असं तिथून गेलात तुम्ही दुसरीकडे? तिरुपतीवर ना? तिरुपतीवरनं दुसरीकडे गेलो. होय. शिवमाला मध्ये बालाजी आहे आणि तिरुपती म्हणजे पद्मावती असं आहे. काय माहिती, तिरुपती बालाजी म्हणतात मग काय माहिती. फोन एक कोणाचं एक, हा थांबा फोन येतोय. आणि प्रचंड सर्दी झाली, सर्दीने हे सगळं डोकं पॅक झालंय. होय, तुम्ही कशा आहेत? लय मस्त. माझा घसा जाम झालाय. हो, कशाने झालं ते सांग. ताक पिले होते त्यामुळे घसा जाम झाला. चला आम्ही दिवस आहेत. हो ना, थोडं पण उन्हाळ्याचं काही चालतं खरे. आणि थंडीच्या दिवसात थंड खावंसं वाटतं. काय काय मला तर आईस्क्रीम इतकी खावी वाटते ह्या दिवसात. संध्याकाळ झाली की आईस्क्रीमची आठवण येते, खायचीच इच्छा होतीये. चलो आम्ही मस्त बसलोय गप्पा मारत, बालाजीच्या गप्पा ऐकवत. म्हटलं ना तुम्हाला पण ऐकवत. हो ना, मस्त दिसत होता ड्रेस वरती. खूप छान दिसत होतात. मी टाकलं होतं की व्हिडिओ मध्ये, पाहिलं का तुम्ही? चला पोरं मस्त आतमध्ये अभ्यास करतायत. मी पोरच दाखवायला आतमध्ये गेले, पण तेवढ्यात फोन आला, परत बाहेर आले. इथे येऊन बसलो. पोरांचा चालला अभ्यास. शिवायचा हात आता बरा आहे, प्लास्टर करा बोलले इथले डॉक्टर, पण आम्ही बोललो की सेकंड ओपिनियन घेऊया. मग आता उद्या धाराशिवला गेल्यावर तिथं दाखवायचं ठरलंय. आता जस्ट असं ते काय म्हणतात त्याला, ते हे बांधलं त्यांनी, काहीतरी ते तात्पुरतं काहीतरी केलंय. चलो, आणि मला सर्दी झाल्यावर हे असं होतं, भयानक हालत खराब होते. मग काय बरं आहेत? होय. चलो आम्ही भेटतो थोड्या वेळाने. दाबलं की हे झालं. छान वाटतंय हो साडीवर, तर खूप सुंदर दिसत. तुम्हाला आणलं? मला नाही आवडलं, ते दीदीलाच लय आवडलं. मग दीदीला घेतलं? स्वराला एक घेतलं, तुला एक घेतलं आणि दीदीला. होय. दीदी म्हणायला लागली आंटीला पण घेऊन येऊ काय तर. हा, खूप सुंदर वाटतंय. हा, घे मग, हे 3 घेतले मग. होय, मस्त आहे. चला, माझ्या पोरीला तरी माझी आठवण आली. तुम्ही नाही घेतलं, माझ्या पोरींना घेतलंय ना. तिने हे केलं परत म्हणलं आंटीला पण असंच असतं. तुझं पण आहे वाटतं दिसतं असं हे करत आहे, पण ते पण खूप दिवस झालं घातलं नाही. हा, मग ती म्हणली तिला पण आवडून. हो, आणि तिनं गेल्या वर्षी पण मला इथं फेस्टिवल मधनं किती सुंदर घेऊन दिलेलं, ते पण घालण्यात आलं नाही अजून. काय असं लक्षात येत नाही एरवी घालायचं, आणि मला पण असं कधीतरी साडी घालतो, ते काहीतरी फंक्शन असतं तेव्हा, मग त्यावेळेस मोठं मंगळसूत्र घालण्यात येतं, ते मग ते राहून जातंय. हे घालू आता एक दिवस नक्की. मला फार आवडलं, मस्त आहे. होतं म्हणजे आहे माझ्याकडे अजून एक असं थोडंसं वेगळं. हो, वेगळं. इथं ना असं गोल पॅच आहे त्याला. हा, कदाचित ते खराब पण झालं असेल, आता खूप वर्षाचं होतं. हा ना. बघ
छान झाली. हो ना. मस्त तुमचे व्हिडिओ बघूनच असं वाटलं अरे आपण का नाही गेलो. खरंच यायला पाहिजे होतं मी. मस्त मज्जा आली असती. हो ना. हा ना, पण हे नको म्हटलंय म्हणून मग तिथं कसं असं स्ट्रिक्ट झालंय वातावरण. असं म्हणजे मोबाईल अलाउड नाही. बर्थडेला स्मार्ट वॉच नाही. होय. बापरे. काय म्हणतोय, हात दुखतोय का? चल चल सांगतात. आणि ना आमच्या समोर ह्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. इथं आली आणि अचानक अशी लाईटच्या पोलवरच धडकली. एक साईड पूर्ण गाडीची गेली. बघा ना कसं झालंय. काय त्यांना कंट्रोल झाली नाही का माहिती नाही, पण अचानक फार वाईट वाटलं मला. काय करतोय हा शिवाय हात बघू तरी पण आम्ही खेळतोच आहे नाही का. आवडतं ना. हात गेला कामातून तरी. भाजी कुठे गेला. आतमध्ये गेलं. तुम्ही मला कधी बी खाताना सापडतात त्याला मी काय करू. एरवी सापडतच नाही त्या भाजी. मग काय. हो ना. दिसायला छान दिसत. तसं लई टाकल्यावर होतंय. हा तेल थोडस कमी. फार धूळ झाली. कचरा झालाय. सकाळपासून आवडलं झालं नाही. म्हटलं आता तरी संध्याकाळच्या वेळेला रूम मस्त झाडून पुसून करावी. त्याच्यामुळे वरती आली आहे. आणि ना काय व्हिडिओ शूट करा कायच काय नाही. सकाळपासून तर शिवायच्या हाताचं टेन्शन आहे. कारण त्याला खूप हात दुखत होता. रात्री आम्ही असंच हे ते केलं. रात्री नेलं नाही डॉक्टरांकडं आणि सकाळी नेलं तर ते तसं एक्सरे वगैरे काढला. डॉक्टरांचं म्हणणं की क्रॅक गेला. डॉक्टर बोलले प्लास्टर करावं लागेल. 15 दिवस असा हात ठेवायचा. 15 दिवसानंतर ते प्लास्टर कट करून काढायचं. मग संजय बोलले नको आपण सेकंड ओपिनियन घेऊया. त्याच्यामुळे उद्या धाराशिवला गेलं की पहिलं त्याला हॉस्पिटलमधून आणतो. तिथल्या जर डॉक्टरांना पण असंच वाटलं तर उद्या त्याच्या हाताला प्लास्टर चढेल. काय घर बसला कुठाने. तिथे एकदा पडला होता उस्मानाबादला. हात सुजला होता. धाराशिव उस्मानाबाद धाराशिव येतच नाही आणखी. जेव्हापासून येतं त्या म्हणजे पहिली सवय लागलेली ना तर मग थोडंसं वेळ लागेलच चेंज व्हायला. तर तेच धाराशिवला पडला होता घरात. तर ते स्वेलिंग झालं होतं पूर्ण मनगटापासून मागपर्यंत. आणि त्यात पुन्हा आल्या आम्ही पहिल्यांदा प्रियांकाताईकडे गेलो. तिथे रात्री बऱ्याच वेळ गप्पा गोष्टी तिथं जेवण वगैरे केले. त्यानंतर आम्ही रात्री इकडे उशिरा आलो. पण आल्या पळत गेला घरातून की सटकला की परत त्याच हाताला लागलं. त्याच्यानंतर म्हटलं नको आता व्हिडिओ शूट करायचा मूडच राहिला नाही. कारण त्या लेकराचा एवढा त्रास बघून ना मला झालं नाही काय करायचं. चला तर मग पटकन आवरून घेते, झाडून पुसून घेते आणि मग जाते खाली. आणि टेंभुर्णीत ना घराच्या जवळच कारखाना आहे. त्याच्यामुळे ना खूप जास्त धूळ येते आणि ते काळं ना खूप येतं. त्याच्यामुळे सारखं रूम सकाळी जरी झाडले ना तरी पण सगळीकडे असं ते काळं आणि सगळी धूळ. त्याच्यामुळे 2दा तरी सगळं आवरावं लागतं. आणि सकाळी ना आवरणं झालं नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला मस्त आत्ता वेळ होता 5 वाजले असतील आणि म्हणून मग वरती आले. रूम झाडून पुसून मस्त आवरून जाते. कारण संध्याकाळी मग मस्त फ्रेश रूम असेल ना तर रूममध्ये थांबावंसं वाटतं. कारण सवय लागली बेड ते सगळं क्लीन असण्याची. त्याच्यामुळे असं राडा पसारा असेल ना तर मला पण ते अजिबात आवडत नाही. झोपायलाच नको वाटतं तिथं. तर चला सगळं आवरून झाले. त्यानंतर झाडून घेतलं. आता मस्त पुसून घेते आणि त्याच्यानंतर म्हटलं आता आलेच आहे तर चला लगेच मी पण फ्रेश होऊन खालीच जाते. आणि त्याच्यामुळे याच्यानंतर आता स्वतःचं पण आवरायला घेतलं सगळं आवरून झाल्यावर. कारण फ्रेश होऊन खाली गेलं ना मग मस्त परत वरती यायलाच नको लवकर. आणि खाली जाते तर सगळे मुलं मस्त खेळतायत. कल्पनाताईंनी मस्त भाजी पण बनवली होती. आणि त्यानंतर सगळ्यांना भेळ खायची इच्छा झाली तर मस्त भेळ पार्टी पण त्यानंतर केली. तर ज्यांना भेळ खायची त्यांना भेळ, ज्यांना समोसा खायचे त्यांच्यासाठी समोसे आणले होते. आणि ना मला समोसा खूप आवडतो टेंभुर्णीतला. एका ठिकाणी ना आमच्या तिथं भेळ समोसे खूप सुंदर भेटतात. तर मग इथं आल्यानंतर ते समोसा खायला चान्स भेटतो. तर म्हटलं चला मला समोसा. तर मग मस्त आमची नंतर पार्टी पण झाली.
आत्ता जस्ट आवरती आणि आता खाली गेल्यानंतर माझ्यासाठी हे सगळं सरप्राईज होतं, भेळ समोसा हे सगळं. आणि इकडे आल्यानंतरच असं म्हणजे टेंभुर्णीत किंवा शिरूरला गेल्यानंतर खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप मजा असते. कारण कसं होतं, आपण इकडे थोडेच लोक असतो आणि त्यात संजय दिवसभर घरी नसतात. मग असं इतर असं खाणं काय होतच नाही, भाजी पोळी नाही तर घरात बनेल तेच डेली खाण्यात येतं. सोबत स्वतःचा पण होलिया थोडासा आवरून घेतला, मस्त रूम सगळी आवरली, झाडून पुसून घेतली, स्वच्छ केलं. आणि आता ना मी चालली आहे खाली. तर खाली जाऊन आम्हाला करायचं स्वयंपाक. तर चला जर्किन नेते, थोड्या वेळाने थंडी वगैरे वाजेल. आता मी डायरेक्ट झोपायलाच वरती येते. जास्त वेळ आम्ही काही रूममध्ये नसतात, कारण इथं आल्यानंतर सगळ्यांशी गप्पा गोष्टीत कसा वेळ जातो कळत नाही. मग तेवढं झोपण्यापुरतं येतो म्हणायचं, आणि थोडंफार काही काम असेल तरच वरती येणं होतं. तर म्हणून मग जर्किन घेऊन चालले, थोड्या वेळाने लागेल. तर जाऊया आता खाली. आणि वातावरण बघा ना कसलं सुंदर झालंय ना, खूप भारी. आणि हा सगळा नजारा बघायला ना खूप खूप सुंदर वाटतं. मन करतं इथेच उभा राहून सगळा नजारा बघत राहावं, कारण ना हे सगळं धाराशिवला खूप मिस करते. इथं मोकळं वातावरण भारी वाटतं, मोकळ्या वातावरणात राहायला. तर चला, काय खेळताय तुम्ही? होय भवरा, एवढं हाताला लागले तरी खेळायला काय एनर्जी आहे बघा ना. भवरा शकतोय, बापरे. हा सरक, लागेल 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 बाळा. तो टाकतानाच उलटा वर पकडतोय हो, असं मला वाटतंय. अरे हे तुला जर कानाला प्रोटेक्शन साठी हवा असेल तर घे, नाही तर कशाला ओझ गळ्यात फिरवतोय कालपासून. काय पण आमच्या इथे वारे म्हणून आहे, त्यांच्याकडे भेळ समोसे आणि शेवचिवडा हे ते सगळं खूप खूप छान भेटतं. आणि संध्याकाळच्या वेळेला ते असं स्टॉल लावतात, तर नेहमी हे सगळं अन्न होतं. आणि कसली भारी भेळ आहे ना, तोंडाला पाणी सुटलं बघताच. आणि त्यांचे समोसे पण फार छान असतात. मला समोसा त्यांचा फार आवडतं, तर तिथून मस्त सगळ्यांसाठी भेळ समोसे ते आणले. आणि आता हे खाल्ल्यानंतर काय जेवणाची एवढी भूकच नसणार आहे, तरी पण थोडासा स्वयंपाक नंतर करूच. तर टेंभुर्णीला आल्यानंतर असं भरपूर सारी व्हरायटीनं खायला भेटतं, भारी वाटतं. कारण लोक पण खूप असतात, चॉईसेस पण खूप असतात. मग प्रत्येकाची कोणाची तरी इच्छा होतेच, आणि मग ते अन्न होतं, खाणं होतं. इकडे गेलं काय शिरूरला गेलं काय सेम असतंच. आम्ही धाराशिवला असताना एवढं सगळं काय बाहेरचं खाणं होत नाही, कारण तेच कोणी आणणारही नसतं आणि आपल्याला इच्छा राहत नाही हे खायचं ते खायचं, लक्षात पण येत नाही माझ्या तर कधी कधी. तर चला मस्त ते समोसा भेळ एन्जॉय केली. आणि त्यानंतर आता जे घरातले ज्यांना भूक आहे त्यांच्यासाठी 2-3 भाकरी करते. ताईंनी मस्त शेवग्याच्या शेंगाची भाजी केली आहे. पोरं तर आता बोलले आम्ही काही जेवणार नाही. तर चलो आता हे आमचं नाईट टाईम रुटीन चालू आहे. तर दिवसभरात जेवढं काय शक्य आहे तेवढं सगळं तुमच्यासोबत शेअर केलं आहे. व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून का होईना पण एक व्हिडिओ छानसा क्रिएट केला आहे तुमच्यासाठी. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, नवीन असताल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत. याच्यानंतर प्रियंकाताई दादा आले आणि त्यानंतर हा व्हिडिओ मी इथंच संपवला. कशाला पडला बघ उठला. फोन परत नाही बघेल दादा.